नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल UPSC प्रिलिमचा रिझल्ट आउट झालेला आहे आणि UPSC प्रिलिमच्या रिझल्ट नंतर जे आहे आता पुढची स्ट्रॅटेजी आपली काय असली पाहिजे त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। एकतर UPSC प्रिलिम जे आहे तर त्याचा निकाल UPSC गेल्या काही वर्षांमध्ये एक रेकॉर्ड तोड दिवसांमध्ये लावून देते बघा। आता गोष्ट एकदम क्लिअर आहे की आता आपल्याला आयदर आपण इन आहोत किंवा आपण आउट आहोत, म्हणजे मेनसाठी क्वालिफाय आहोत किंवा नाही। मग आता जी लोक मेन्ससाठी क्वालिफाय आहे त्यांनी मेन्स करता खूप प्रॉपरली प्लॅन करून काम करणं गरजेचं आहे। बऱ्याचदा आता मी गेल्या 2-3 वर्षात बघतोय की ऑप्शनलची टेस्ट सिरीज, मेनची टेस्ट सिरीज, मग तिच्यामध्ये केऑस, मग हा पेपर लिहिला तो राहून गेला किंवा ते मॅनेज होत नाही। सो त्या गोष्टी खूप प्रॉपरली तुम्ही मॅनेज करा। सिलेबसमधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तिच्यावर आपल्याला 150 ते 200 शब्दामध्ये लिहिता आलं पाहिजे प्रत्येक टॉपिकवर। त्यासाठीच्या शॉर्ट नोट्स आपल्या रेडी असल्या पाहिजेत। त्या दृष्टीने तुम्ही काम करू शकता। याच्यासाठी जे आहे तुम्ही प्रॉपरली मेंटॉरिंग घेऊ शकता किंवा टेस्ट सिरीजमध्ये इनरोल करून गोष्टी त्या प्रॉपर लिखाण करणं वगैरे ते सगळं महत्त्वाचं आहे बघा। इव्हॅल्युएशन ऑफ पेपर्स आणि मग त्याच्यावरचे फीडबॅक त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे। सो जे विद्यार्थी क्लिअर झालेले आहेत तर ते मेनसाठी त्या पद्धतीने वर्क करतील। ज्या विद्यार्थ्यांचं प्रिलिम्स क्लिअर झालं नाही, आता याच्यामध्ये परत CSAT-मुळे बऱ्याच लोकांना इश्यू आलेला आहे जो 2023 मध्ये आला होता तो 2025 मध्ये परत आहे, कारण खूप चांगले मार्क्स GS-मध्ये होते। स्टील प्रिलिम जी आहे तर ती डाऊन आहे असं ज्या वेळेस दिसतंय। तर मग या केसमध्ये आता तुम्ही जर इतर कुठल्या परीक्षा दिलेल्या असतील, जर तुमच्यापैकी काही लोकांनी कंबाईन पण दिली असेल, तुम्ही मेन्सला आहात तर जस्ट फोकस ऑन दॅट वन। आणि दुसरं आहे की राज्यसेवा प्रिलिम्स पण तुम्ही तेवढ्याच ताकदीने दिली पाहिजे, कारण राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे त्याचं सिलेबस, त्याचा पॅटर्न हा UPSC-चाच असणार आहे। त्यामुळे आपल्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे। मग ज्या विद्यार्थ्यांचा इथं प्रिलिम्सला प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी राज्यसेवेची प्रिलिम्स सिन्सिअरली देणं आणि राज्यसेवेची प्रिलिम्स देऊन राज्यसेवेच्या मेन्सवर सिन्सिअरली काम करणं, तर ते पण एक येत्या काळामध्ये जे आहे तुम्हाला अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता। बऱ्याचदा ही जी फिलिंग असते की मग आता पुढं काय, किंवा सगळं ब्लँक झालेलं आहे किंवा हे मला जमतं आहे नाही जमत आहे। सो स्पर्धा परीक्षेमध्ये असे हाय आणि लो जे आहेत तर ते साहजिक आहे, ते येत राहतात, ते नॅचरल आहे। तिच्यामध्ये मेंटली स्टेबल राहून जे आहे तुम्ही गोष्टी खूप प्रॉपरली करू शकता। तुम्हाला जर असे कुठलेही काही इश्यू असले तुम्ही टीमशी कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्ही अकॅडमीला येऊन भेटू शकता, आपण तिच्यावर बोलून मार्ग काढू शकतो। कारण हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच मुळात ते आहे की अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मी काल संध्याकाळपासून बोलतोय आणि बऱ्याच लोकांचा इश्यू होता की ज्यांना ते क्लिअर नाही झालेली प्रिलिम्स। सो त्या केसमध्ये आता पुढं काय करायचं, असिस्टंट कमांडंटचा फॉर्म तुम्ही भरला असेल तर त्याची टेस्ट सिरीज आपली आहे, मग ती तुम्ही करू शकता। म्हणजे अपॉर्च्युनिटीज इन कॅश करता येणं। फक्त कसं असतं की आपण प्रिलिम्स क्लिअर नाही झालो मग ते 8 दिवस आपण त्याच वातावरणात राहणं किंवा तिच्यातून बाहेर न येता येणं हे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं। क्विकली तिच्यातून एक्झिट घेणं, त्याच्याकरता तुम्ही येऊन मला भेटू शकता किंवा मग जे आहे तुम्ही तुमचे जे मेंटॉर्स असतील, तुम्हाला जे पॉझिटिव्हली जे आहे लोक इन्करेज करतात, मग ते रिलेटिव्स असतील, फ्रेंड्स असतील, त्यांच्याशी बोलून जे आहे पटकन तुम्हाला जे आहे येणाऱ्या अपॉर्च्युनिटीजवर अटॅक करायचा आहे। मग त्या केसमध्ये असिस्टंट कमांडंट, राज्यसेवा किंवा इतर दुसरी कुठली एक्झाम असेल, कंबाईन मेन्सला तुम्ही असाल तर त्याच्यावर तुम्ही नक्की काम करा, असा हा सिंपल कन्सर्न आहे बघा। आणि राज्यसेवा प्रिलिम्स असेल, मेन्स असेल त्याच्यावर काम करणं। आणि ही जी प्रिलिम्स होती ही का आपण जे आहे क्वालिफाय नाही करू शकलो, त्याची काय कारण आहे त्याच्यावर थोडं काम करून मग आपण येणाऱ्या प्रिलिम्ससाठी जे आहे त्या पद्धतीने पण तयारी करू शकतो। सो ते पेपर वगैरे जे आहेत कुठंतरी टाकू नका, ते पेपरचं प्रॉपर ॲनालिसिस पण आपल्याला करायचं आहे, ते आपण आताही करू शकतो आणि त्याच्यातून जे आहे येणाऱ्या काळासाठी एक चांगली स्ट्रॅटेजी आपली असू शकते। सो माझं UPSC प्रिलिम्स ज्यांनी अपियर झालेले विद्यार्थी आहेत, ज्यांनी ती अटेम्प्ट दिला होता आणि त्यांच्यासाठी जे आहे की आगामी काळामध्ये पॉझिटिव्हली राहून वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही ग्रॅब करू शकता आणि त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला टीम स्पॉटलाईटसुद्धा मदत करेल। सो थँक्यू ऑल ऑफ यू। तुम्हाला जर कुठलाही काही इश्यू असला तर नक्की टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही डायरेक्टली अकॅडमीला या, जेणेकरून आपण गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली वर्क करू शकतो। सो थँक्यू ऑल ऑफ यू।